हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे माझ्या बहिणीच्या मुलाची एंगेजमेंट. तर आम्ही सगळी फॅमिली आज तिकडे जाणार आहोत. तर एंगेजमेंट आहे मुक्ताईनगरच्या जवळ कोणतं तरी छोटंसं खेडगाव आहे, तिथे आम्हाला जायचं आहे. तर आम्ही फायनली घराच्या बाहेर निघालो. लगेच आम्हाला रिक्षा भेटली बसस्टँड जाण्यासाठी आणि आम्ही बसस्टँडला गेलो. बसस्टँडला जाऊन आम्हाला बराच वेळ बससाठी वेट करावा लागला, कारण मुक्ताईनगर गाडी तिथे काही लागलेली नव्हती, म्हणून आम्हाला थोडा लेटच झालं जायला. तर फायनली आम्हाला मुक्ताईनगर बस भेटली आणि बसमध्ये जाताच आमचे भांडण चालू झाले. बसमध्ये मम्मीचं थोडं भांडण झालं, पण मी ते भांडणामुळे काही शूट करू शकले नाही आणि मग आम्ही निघालो मुक्ताईनगर जाण्यासाठी. तर आता आम्ही पोहोचलो आहे मुक्ताईनगरच्या बसस्टँडवर. बराच वेळ झाला होता म्हणून सगळ्यांना भूक लागली, तर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो नाश्ता करण्यासाठी. सगळ्यांनी मस्तपैकी नाश्ता केला आणि तिथे भरपूर ऊन होतं. बुलढाण्यापेक्षा तिकडे खूप जास्त ऊन असतं, खूप जास्त टेम्परेचर असतं. म्हणून सगळ्यांचा नाश्ता झाल्यावर आम्ही मस्तपैकी थंडगार उसाचा रस घेण्यासाठी गेलो. एवढ्या गरमीमध्ये मस्तपैकी उसाचा थंडगार ज्यूस पिऊन आमचा मूड फ्रेश झाला आणि लगेच आम्हाला घेण्यासाठी पाहुणे आले आणि मग आम्ही निघालो एंगेजमेंटच्या ठिकाणी जाण्यासाठी. तिथे पोहोचायला आम्हाला बराच वेळ लागला, म्हणून आम्ही ऑलरेडी लेट झालेलो होतो. तिथं गेल्या गेल्या मी रेडी व्हायला गेले आणि लगेच स्टेजवर गेले. तर तिथे एंगेजमेंट सुरू झालेली होती. तर हा आहे आमचा नवरदेव आणि ही आहे आमची नवरी. आणि हा आहे माझा लाडाचा नातू. मी याची मावशी लागते, पण हा मला नेहमी आजीच म्हणतो, म्हणून हा माझा लाडाचा नातू आहे. unsubscribe this girl. आणि हा सुरू झालेला आहे कुंकू लावण्याचा कार्यक्रम. प्रत्येक गावाच्या प्रथा ह्या वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला बऱ्याच नवीन नवीन गोष्टी माहिती पडल्या. आपल्याकडच्या आणि त्या साईडच्या एंगेजमेंटमध्ये खूप जास्त फरक आहे. कुंकवाचा कार्यक्रम झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही बसलो जेवण करायला. आम्ही जेवण केलं. खूप जास्त गरमी होत होती, म्हणून मी आणि माझी बहीण गेलो कूलरजवळ बसण्यासाठी. मस्तपैकी कूलरमध्ये बसलो, थोडा वेळ मस्त चिल झालो आणि नंतर तिकडे अशी प्रथा होती की मुलाकडच्यांना सगळ्यांना कुंकू हळद लावायचं आणि साडी वगैरे द्यायची. ते सगळं झालं आणि भाऊ इथे रुसून बसलेला होता, कारण त्याला घरी जायचं होतं आणि आम्ही मुक्ताईनगरवरून जामनेर जाणार होतो, तर त्याला जायचं होतं घरी. आम्ही तिथून निघालो आणि फायनली भाऊ मुक्ताईनगरमध्ये उतरलाच बुलढाणा येण्यासाठी आणि आम्ही गेलो जामनेर. तर आम्ही पोहोचलो घरी. मस्तपैकी मी फ्रेश झाले आणि माझ्या लाडक्या नात्याने माझ्यासाठी मस्तपैकी आईस्क्रीम आणली. मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी आईस्क्रीम खाल्ली आणि सगळे सोबत आम्ही जेवण करायला बसलो. सगळ्यांनी मस्तपैकी पोटभर जेवण केलं आणि मग आम्ही बराच वेळ गप्पा केल्या आणि झोपायला गेलो. सो थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि